Good morning everyone. Welcome to your very own online platform of अभिनव सायन्स अकॅडमी. आणि आपण बोर्डाचे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आजचा टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रिया. अतिशय स्कोरिंग चॅप्टर आहे आणि व्हेरी स्टँडर्ड क्वेश्चन्स ह्याच्यामधून येत असतात दरवर्षी. तर आयोनिक इक्विलिब्रिया और आयोनिक इक्विलिब्रियम, पहिल्यांदा छोटे छोटे डेफिनेशन्स जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. जसं की इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. लेट अस डिफाइन व्हॉट इज अ इलेक्ट्रोलाइट. सबस्टन्स which when dissolved in water gives ions, which dissociates and gives ions is called as a electrolyte. आणि जे सबस्टन्स डिसोसिएट होत नाहीत, आयन्स देत नाहीत, त्यांना काय म्हणायचं? नॉन इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइटमध्ये देखील स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स दे डिसोसिएट कम्प्लीटली गिविंग मोर नंबर ऑफ आयन्स, है ना. आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स दोज डिसोसिएट पार्शली और इनकम्प्लीटली. आणि लक्षात घ्यायचं, ज्यांचं पार्शल डिसोसिएशन आहे, इनकम्प्लीट डिसोसिएशन आहे, त्यांच्यातच इक्विलिब्रियम असणार आहे. का? रेट ऑफ फॉरवर्ड अँड देन रेट ऑफ बॅकवर्ड. सो रिॲक्शन बॅक मारणार ना. का? वेन इट इज अ वीक वन. आता बघा इथे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स डेफिनेशन्स, छोटे छोटे डेफिनेशन. एक्झाम्पल, the electrolytes ionizing completely or almost completely, ionizing completely or almost completely, त्यांना आपण strong electrolyte म्हणणार. For example, strong acids, strong bases and salts. All salts are electrolytes. मग ते कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये होऊ दे, दोन्ही वीक ॲसिड्स असू देत, वीक बेसिस असू द्यात, एक स्ट्रॉंग एक वीक असू द्यात, नो मॅटर ॲट ऑल. ओके. सो हिअर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वर्णन केलेलं आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl aqueous मीन्स इन वॉटर, H+ aqueous प्लस Cl- aqueous. बघा आणखीन स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल्स आहेत. HCl, HNO3, H2SO4, HClO4, HBr, HI. ओके. नेक्स्ट वन, स्ट्रॉंग बेसिस टिपिकल अल्कली, कॉन्सिकली अल्कली, दॅट इज NaOH and KOH आर स्ट्रॉंग basis. Now next we should remember what is the important question. बघा इकडं, weak electrolyte they dissociate to a very less extent, okay, giving very few number of H+ ions. so weak electrolyte मध्ये weak acid आणि weak base देखील येईल. छोटे 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 डेफिनेशन्स, 1 mark डेफिनेशन और इवन MCQs. सो इथे बघा अमोनियम हायड्रॉक्साइड आहे, dissociates incompletely giving you ammonium ion plus hydroxide ion. So next question, that is a important definition of degree of dissociation or degree of ionization. समजा आपल्याकडे एक 10 मॉलिक्युल्स आहेत किंवा 10 मोल्स आहेत म्हणून समजा. त्या 10 मोल्स पैकी समजा की 2 मोल्स डिसोसिएट झाले. So out of 10 moles, so number of moles dissociating, it's 2. So alpha is nothing but 2/10. आणि पर्सेंटेज अल्फा काढायचं असेल, 10 मोल्स ज्यावेळी होते 2 मोल्स डिसोसिएट झाले, 100 असतील तर किती? सो दॅट इज अ पर्सेंटेज अल्फा इज इक्वल टू अल्फा इंटू 100. सो मच इझी. बरोबर आहे. बघा इकडं. Then alpha, what is alpha? That is a degree of dissociation. Degree of dissociation alpha, or even sometimes we call it as degree of ionization. So alpha is equal to number of moles dissociated. किती moles dissociate झाले आणि किती होते? 20 होते, 10 dissociate झाले. So 10/20. Are you getting? 50 होते, 25 dissociate झाले. So 25/50. So that is the alpha. Okay. Now next one, very important part, अतिशय महत्त्वाचा आणि क्विकली एक 5 मिनिटात हा पार्ट तुमचा कंप्लीट होतोय. समजून घेऊन आणि आरामात ते उत्तर पण तुम्ही देऊ शकता.
theory of acids and bases. There are 3 theories. Okay, ओव्हरऑल 12th स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल, बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आपण अरेहेनियस theory, Bronsted-Lowry or Lowry-Bronsted theory, and third one is the Lewis theory of acids and bases. First one, Arrhenius theory. The substance which in aqueous solution, जलीय द्रावणात, gives free H plus ions. H plus ions देतो, that is Arrhenius acid. आणि जो OH minus ions furnish करतो की OH minus ion release करतो, पण aqueous solution मध्येच त्याला म्हणायचं that is bases. So Arrhenius acid, substance which gives H plus ions in aqueous solution, and Arrhenius base, substance which gives OH minus ions in aqueous solution. आणखीन एक गंमत म्हणजे इथं H plus चा जो एक्झिस्टन्स आहे, ओके, यू सी हियर Arrhenius theory of acids and bases. All right, so we have written HCl, H plus plus Cl minus. इथं खूप वेळा असं म्हटलं जातं की this H plus will never exist individually, but H plus plus H2O, that is in the form of hydronium ion, H3O plus, in the form of hydronium ion. So many a times H plus is also shown as H3O plus, isn't it? Yes. Now here we have got next question about the what is limitations of this Arrhenius theory. Arrhenius theory is applicable only to aqueous solution. म्हणजे फक्त पाण्याच्या संदर्भात जे काही सोल्युशन्स आहेत, aqueous सोल्युशन्स आहेत, त्या बाबतीतच, त्या संदर्भातच ते ॲप्लिकेबल आहेत, नॉट इन एनी अदर सोल्युशन. ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये वगैरे चालणार नाही. देन इट डज नॉट अकाउंट फॉर द बेसिसिटी ऑफ अमोनिया आणि Na2CO3. म्हणजे काय, इथं OH मायनस आयन्स नाही आहेत. OH मायनस आयन्स नसताना देखील अमोनिया इज बेसिक इन नेचर. Na2CO3 is basic. Washing powder Nirma, that is a basic in nature. Okay, so which does not have OH group. OH group नसताना देखील त्यांची बेसिसिटी कशी आली, देव जाणे. Doesn't know. Who doesn't know? Arrhenius theory. So therefore, because of these limitations, next theory is Lowry-Bronsted or Bronsted-Lowry theory. इथं सोल्युशन ॲक्वसच पाहिजे असं काही नियम नाही आहे, अट नाही आहे. काय पाहिजे, प्रोटॉन H plus, प्रोटॉन डोनर इज ॲसिड, प्रोटॉन एक्सेप्टर इज अ बेस. सो Lowry-Bronsted acid, proton donor acid, proton acceptor base. Okay, so see this, proton donor acid, proton acceptor is a base. Now इथून एक फार सुंदर कन्सेप्ट येतो बोर्डाला, आणि इवन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो ह्याच्या संदर्भात, कॉन्जुगेट acid base pair. What is a conjugate acid base pair? But before we go to that, Lowry-Bronsted theory बघा, इथं HCl, this HCl has donated this H plus ion to this ammonia, okay. So this is a acid here, okay. For the forward reaction, this is acid, and this ammonia is accepting this H plus, so it is a base. Acid को base पसंद है. So H plus will accept, H plus will donate and NH3 will accept. आता बघा बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये काय झालेलं आहे, बॅकवर्ड रिॲक्शन मध्ये हिअर NH4 प्लस अमोनियम आयन विल नाव डोनेट, नाव इट इज ॲसिड. म्हणून इथं बघा हे ॲसिड 1, हे ॲसिड 2, हा बेस 1, हा बेस 2. डू यू एग्री? येस. नाव व्हॉट इज अ कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. आता बघा हा HCl, प्लीज सी दिस HCl and Cl minus, they differ in only one proton, H plus. This NH3 आणि NH4 बघा काय डिफरन्स आहे, प्रोटॉन. म्हणजे ह्याचा अर्थ असा, एक ॲसिड आणि बेस दे डिफर फ्रॉम वन अनदर बाय अ प्रोटॉन, दॅट इज कॉल्ड एज अ conjugate acid base pair. A pair of acid and base formed from each other by the gain or loss of proton. By the gain or loss of proton is called as a conjugate acid base pair. So see this. So HCl and Cl minus, HCl is the acid
and Cl minus is the conjugate base of this HCl. NH3 is the base and NH4 plus is the conjugate acid of NH3, isn't it? जर समजा बेस स्ट्रॉंग असेल तर त्याचा कॉन्जुगेट ॲसिड वीक असतो आणि ॲसिड स्ट्रॉंग असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस वीक असतो. आर यू गेटिंग? यस. नाव हिअर Lewis theory of acids and bases. Lone pair donor is a base. इथं donor base आहे की नाही? Lone pair donor is a base and lone pair acceptor is a acid. आता बघा हा अमोनिया आहे. अमोनियानं हा त्याचे जे लोन पेअर आहे, लोन पेअर आहेत. सो दॅट लोन पेअर आर नथिंग बट द वी कॉल इट ॲज अनशेअर्ड ऑर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, है ना. अमोनियामध्ये जे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे डोनेट झालेले आहेत. सो अमोनिया इज अ बेस आणि H प्लस इज अ ॲसिड. आणि हा जो बॉन्ड तयार झाला आहे म्युच्युअल शेअरिंगमुळं नव्हे. द शेअर्ड पेअर बिलॉंग्स टू नायट्रोजन, देअरफॉर इट इज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. दिस इज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. बघा, म्हणून हा लुईसचा बेस आहे, हा लुईसचा ॲसिड आहे. द सेम थिंग आता बघा हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आहे. कोण? BF3. तुम्ही ऐकलं असेल BCl3 अँड अगेन BF3. ऑल दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट का? 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6. सो दिस इज एक्सेप्टिंग, boron is accepting the electrons from nitrogen, okay, or it is sharing electrons. So now here a coordinate bond is formed. So this is a what you can say Lewis theory of acids and bases. Lone pair donor is a base, lone pair acceptor is a acid. ठीक आहे. So write a note on, छोटे छोटे प्रश्न बघा, डेफिनेशनचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर write a note on amphoteric nature of water. So water behaves as acid as well as base depending on the other substance with which it reacts. आता फार स्ट्रॉंग ॲसिड आला म्हणून समजा तर वॉटर बिहेव्स ॲज अ बेस, आणि फार स्ट्रॉंग बेस आला तर वॉटर बिहेव्स ॲज अ ॲसिड. सो सी हिअर amphoteric nature of water. Water has the ability to behave or act as both as acid as well as a base. Okay, such behavior is called as amphoteric nature of water. So in this, for example, water as a acid. Now here H2O plus NH3, water has given H plus. So therefore water is acting as acid here. And in second case, water is acting as a base because it is accepting this H plus. Or we could say, yeah, it is accepting the proton, therefore it is a base. In second case it is a base, in first case it is an acid. So it can act as acid as well as a base depending on the other substance with which it reacts. So this is amphoteric nature of water. Okay. So now dissociation constant of acids and bases. हा जो आहे ना आपल्याला पुढे mathematical derivations, mathematical what you can say the proofs which you have to do. त्यासाठी आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट एक काढून घ्यावा लागतो. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा काढला जातो? आपण काय करायचं, ते डिसोसिएशन इक्विलिब्रियमचा जो रिॲक्शन आहे, ओके, त्याला काय करायचं, लॉ ऑफ मास ॲक्शन लावायचा आणि त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, सो द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक ॲसिड, HA हा वीक ॲसिड आहे, इट डिसोसिएट्स ॲज A मायनस आणि H प्लस. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे बघा, हे आपण असं लिहिलेलं आहे, HA साठी K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA, स्क्वेअर ब्रॅकेट्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आणि हा ॲसिड आहे म्हणून Ka, आणि बेस असेल तर Kb. दीज आर कॉल्ड एज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक ॲसिड अँड दिस इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक बेस. त्याचा डेफिनेशन जरा बघू काय डेफिनेशन.
the dissociation constant of a weak acid or a weak base is defined as the equilibrium constant for the dissociation equilibrium. हा जो डिसोसिएशनचा जो इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा, आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. काय काय येतो? प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ products divided by concentration of reactants. That is the normally what we are doing. Kinetics मध्ये पण आपण केलेलं आहे. केमिकल इक्विलिब्रियम 11th स्टँडर्ड मध्येही असं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स काढलेले आहेत. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर अ वीक ॲसिड इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक ॲसिड. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ अ वीक बेस इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक बेस. ओके, द सेम थिंग हियर. नाउ व्हॉट इज ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ? हिथून डेरिव्हेशन चालू झाले. आणि आयोनिक इक्विलिब्रियामध्ये मुलांनो महत्त्वाचे डेरिव्हेशन्स आहेत. जसं कायनेटिक्समध्ये काही डेरिव्हेशन्स आपण इंटिग्रेटेड रेट लॉचे बघितले, हाफ लाईफ पिरियड बघितला, डिके कॉन्स्टंट बघितला. असे इथं आपल्याला ओके वी आर गोइंग टू गेट दी ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर अ वीक ॲसिड, प्रूव्ह ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर अ वीक बेस. आता बघू ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ काय म्हणतो. द degree of dissociation alpha is directly proportional to the square root of dilution. जेवढं तुम्ही पाणी असं बदा 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 होतं जाल तेवढं डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतो. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द square root of dilution and it is inversely proportional to the square root of concentration. हे आपण वीक ॲसिड आणि वीक बेससाठी प्रूव्ह करतोय आणि त्याला आपण म्हणतो ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ. तुम्हाला वीक ॲसिडसाठी तरी येईल किंवा वीक बेससाठी तरी तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. ओके, सो ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ असा आलाय बघा. बघा, फॉर वीक ॲसिड कन्सिडर अ वीक ॲसिड HA, त्याचा डिसोसिएशन दाखवला A- प्लस H प्लस, आणि तिथं आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट लिहिला K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- डिवायडेड बाय HA. आता पुढे बघा काय होतं. व्हॉट वी डू हिअर, बघा हा जो डिसोसिएशन आहे HA इज गिविंग यू दिस. ओके, इनिशियली बघा काय होतं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आता आपण काय केलेलं आहे, इनिशियल मोल्स 1 मोल ऑफ वीक ॲसिड घेतलाय. किती मोल? 1 मोल ऑफ वीक ॲसिड घेतलाय. आणि इनिशियली ज्यावेळी 1 मोल आपण घेतलेला असतो त्यावेळी प्रोडक्ट्सचा जो मोल असतो तो किती असतो? 0. प्रोडक्ट्स अजून फॉर्म व्हायचे आहेत ना, तो प्रोडक्ट मोल्स आर 0 अँड 0. आणि ॲज टाइम पासेस हळूहळू 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 त्या 1 मोलमधले काही कॉन्सन्ट्रेशन, काही मॉलिक्युल्स कमी कमी होत, रिॲक्टंट मॉलिक्यूल कमी होतात, प्रोडक्ट्स तयार होतात. आणि रिॲक्टंट मॉलिक्यूल किती कमी होतात? जेवढे डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल, अल्फा इतके कमी होतो. 1 मायनस अल्फा, इथून 1 मायनस अल्फा इतके कमी झाले तर अल्फा इथं तयार होणार. समजा इथं स्टॉइकियोमेट्री 2 असेल तर 2 अल्फा तयार होणार असं. ऑलराइट, आणि these are the moles at equilibrium. कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं? कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मोल्स आहेत आपले 1 मायनस अल्फा आणि व्हॉल्यूम इज V. सो 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्हॉल्यूम, परत 1 अल्फा बाय V. आता हा जो K ची आपण हे केलेला K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- Kचं एक्सप्रेशन आपण अगोदर केलाय ना, तोच Kचा एक्सप्रेशन ह्याच Kच्या एक्सप्रेशन मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन टर्मची व्हॅल्यूज टाकायचे. H प्लसची व्हॅल्यू टाका, A- ची व्हॅल्यू टाका. बघा H प्लसची अल्फा बाय V, 1 मायनस अल्फा बाय V, 1 VV गेला गावी. सो K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर V 1 मायनस अल्फा. आता काय होतं, आपण व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन आणि व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइटचा डिग्री ऑफ डिसोसिएशन इतका कमी 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 असतो. सो दिस 1 मायनस अल्फा इज व्हेरी 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 लेस देन व्हेरी लेस. सो अल्फा इज व्हेरी 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 लेस. हा जो आहे ना
अल्फाची व्हॅल्यू इतकी कमी असते तर ऑलमोस्ट 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. देअरफॉर दिस टर्म वी कॅन निग्लेक्ट आणि अल्फा स्क्वेअर व्ही आपण लिहू शकतो. अल्फा स्क्वेअर व्ही आणि 1/v म्हणजेच काय सी असंही लिहिता येईल. सो लेट अस सी व्हॉट हॅपन्स हिअर. सो इथे लिहिलं बघा 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. ओके बघा सी हिअर के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. मगाशी बोललो आपण के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी और के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर बाय व्ही, कारण सी इज नथिंग बट 1/v. आणि तुम्हाला नुसतं अल्फा काढायचा. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काव के इंटू व्ही आणि हे अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बाय सी. बघा लॉ प्रूव्ह झालाय की नाही बघा. फक्त काय डिग्री ऑफ डिसोसिएशन हे के उडवून टाका, कॉन्स्टंट उडवला. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम और degree of dissociation is inversely proportional to square root of concentration. This is what we have. Okay. तो वीक बेस साठी काय करायचा, सेम सगळं, फक्त हे बदल. आणखीन काय बदलायचं आहे तुम्हाला, काय बदलायचं आहे, BOH aqueous OH मायनस aqueous B प्लस हे झालं. के लिहिताय ना तिथे ऍसिड साठी, इथं KB लिहायचं आहे. के च्या ऐवजी काय लिहायचं आहे, KB लिहायचं आहे. दॅट्स इट. सो इझी. ओके. सो दिस इज द डेरिवेशन फॉर द ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड और अ वीक बेस. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट डेरिवेशन. अतिशय सोपं आहे बघा, काहीही करायचं नाही आहे. एक वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे ऍसिड किंवा बेस कन्सिडर करायचा, त्याचा डिसोसिएशन इक्विलिब्रियम दाखवायचा, दाखवल्यानंतर त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट के किंवा केबीचा एक्सप्रेशन लिहायचा. त्या कॉन्सन्ट्रेशन टर्ममध्ये तुम्ही त्या कॉन्सन्ट्रेशनचे जे टर्म्स आहेत ते व्हॅल्यूज टाकायचे, काही व्हॅल्यूज कॅन्सल करायचे, के आणि कॉन्सन्ट्रेशन सी, के आणि व्ही किंवा अल्फा अँड सी, अल्फा अँड व्ही त्याचा रिलेशन ऑप्टेन करायचा, म्हणजे दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. सो इट स्टेट्स दॅट ओस्टवॉल्ड्स डायल्यूशन लॉ स्टेट्स दॅट द डिग्री ऑफ डिसोसिएशन is directly proportional to the square root of dilution volume. म्हणजे पाणी कितीही होता डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढणार, and it is inversely proportional to the square root of concentration. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. मला बेसिकली ह्या ऑटो आयोनायझेशन मध्ये तुम्हाला सांगायचं सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर है ना. वॉटर डिसोसिएट्स, वॉटर 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 H2O. तिथं इट इज अ व्हेरी व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइट. वॉटर इज अ व्हेरी व्हेरी वीक इलेक्ट्रोलाइट. ह्या ऑटो आयोनायझेशनमध्ये त्यामध्ये वॉटरचे H+ आणि OH- आयनचा जो प्रोडक्ट आहे त्याला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणणार आहोत आपण. काय म्हणणार आहोत, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. सो त्यासाठी हे ऑटो आयोनायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द डेफिनेशन ऑफ KW, द डेफिनेशन ऑफ KW मीन्स आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. मगाशी काय के सांगितला, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड, KB सांगितला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. पण आता मी KW सांगायला लागलो. KW इज नथिंग बट डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर. ओके. सो हिअर यू सी, ऑटो आयोनायझेशन मध्ये वॉटर घेतला, पाण्यात पाणी, तो दिस H+ ह्याच्यात आत आला H3O+, सिम्पली वी कॅन राईट H+. मग काय झालं बघा, ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट K, H3O+ कॉन्सन्ट्रेशन इंटू OH- डिवायडेड बाय H2O चा स्क्वेअर, H2O चा स्क्वेअर. हे वॉटर मॉलिक्यूल जे आहेत दे डिसोसिएट टू अ व्हेरी व्हेरी लेस एक्सटेंट, म्हणून त्यांचा कॉन्सन्ट्रेशन लिटरली कॉन्स्टंट राहतो. Therefore, this is constant and this is already constant. Constant into constant gives a germ to another constant, that is KW. This is constant, this is constant, constant into हे बघा H2O चा आपण हे लिहिला K' लिहिला ना, another constant. Constant into constant is giving germ to another constant KW, which is KW. So KW is equal to concentration of H3O+, concentration of OH- is constant, आणि ह्याची व्हॅल्यू 25 डिग्री सेल्सिअस और
298 केल्विनला 1 × 10⁻⁻14 मोल पर डीएम क्यूब किंवा मोलार इतकी असते आणि ह्याला आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं म्हणतो. बघूया व्हॉट इज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. हे बघा, इन प्युअर वॉटर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस किती असणार आहे 10⁻⁻7. ह्याचं किती असणार आहे 10⁻⁻7, म्हणजे एकंदरीत किती 10⁻⁻14. दॅट इज कॉल्ड एज द प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हणजेच हायड्रोनियम अँड hydroxyl ions at equilibrium in pure water is constant and that constant is called as ionic product of water. Understood? So define ionic product of water is a very very important definition. मी जे काही डेफिनेशन सांगायला लागलो ते डेफिनेशन करायचे, डेरिवेशन करायचे. सो दॅट विल हेल्प यू अ लॉट. आणि एवढं करा, खूप झालं. ओके, नेक्स्ट pH स्केल. आता बघा, जनरली आपल्याकडं बरेचसे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत. मोलॅरिटी, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी, ओके, मोल फ्रॅक्शन, होय ना. हे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आपण एक्सप्लेन किंवा एक्सप्रेस करतो ज्यावेळी रिअली द कॉन्सन्ट्रेशन इज हाय, मॉडरेट, बट व्हेरी 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 लोअर कॉन्सन्ट्रेशनसाठी, व्हेरी लोअर कॉन्सन्ट्रेशनसाठी इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू राईट अँड रिमेंबर दोज कॉन्सन्ट्रेशन्स. 0.0000 0.00002 असं अवघड होतं. सो अ स्केल इज डेव्हलप्ड बाय सोरेन्सन. सोरेन्सन डेव्हलप्ड अ स्केल known as the pH scale. But let us define what is a pH. pH is nothing but pH is, बघा इथे लिहिलेलं आहे, pH is negative log to the base 10 of H plus ion constant. H plus or simply H3O plus पण म्हणतात. So pH is negative logarithm to the base 10 of H plus ion concentration and pOH is nothing but the negative logarithm to the base 10 of OH minus ion concentration. सोपं आहे की नाही सांगा. Yes, definition. pH, pOH, pH and pOH. pH and pOH वरती एक आणखीन सुंदर आपल्याला एक क्वेश्चन येतो 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी. प्रूव्ह दॅट, शो दॅट pH plus pOH is equal to 14. बघा, show that, prove that pH plus pOH is equal to 14. बघा इकडं आहे, आपल्या समोर आला हा क्वेश्चन. किती सोपा आहे बघा. पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा तुम्हाला बाय द डेफिनेशन ऑफ आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं लिहायचं. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस 10⁻⁻14 म्हणायचं. आणि ह्या एक्सप्रेशनला, ह्या दिलेल्या वरच्या एक्सप्रेशनला तुम्हाला काय करायचं आहे, लॉग लावायचा, लॉग. सो टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड, लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस, आणि हे इंटू आहे म्हटल्यावर लॉगॅरिथमिक टर्म आल्यानंतर तो प्लस होणार, बरोबर आहे. प्रोडक्टचा काय होतोय तर प्लस झाला. ओके, लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻14. आता काय करायचं, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय नेगेटिव्ह -1. म्हणजे बघा, ह्याला कंप्लीट -1 करायचं, ह्याला कंप्लीट -1 करायचं, ह्याला मायनस करायचं, है ना. सो हे काय झालं, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस म्हणजे काय pH, आणि निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस म्हणजे काय pOH. मग pH प्लस pOH हे 14 होतं. हे 14 कसं आलं रे, बघा, negative log to the base 10 of 10⁻⁻14. बघा, log a raised to b, आपण b log a लिहितो की नाही, b log a, तसं 14 पुढे आला, -14 आणि log 10 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून उत्तर 14 आलं. सो दिस इज pH प्लस pOH इज इक्वल टू 14. दॅट्स द प्रूफ. Prove that pH plus pOH is equal to 14. Okay. Next one. Wonderful. Okay. Acidity, basicity, any neutrality. सोपं आहे. H plus concentration is equal to OH minus. बघा इथं H plus आणि OH minus चा कॉन्सन्ट्रेशन बाळांनो सेम झाला. म्हणजे 10⁻⁻7 ह्याचा आणि 10⁻⁻7 ह्याचा म्हणजे काय इक्वल झालं. 10⁻⁻7 म्हणजे pH किती 7.
10 to the power -1 म्हणजे pH किती 1. 10 to the power -2 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, 10 to the power -2 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असेल तर pH 2 असणार आहे. तसं इथं pH किती आहे बघा, न्यूट्रलमध्ये pH 7 असतो, बरोबर आहे. आणि जर समजा सोल्युशन ॲसिडिक असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस ग्रेटर दॅन 10 to the power -7, ग्रेटर दॅन 10 to the power -7 म्हणजे 10 to the power -6 -5 वगैरे वगैरे वगैरे, बरोबर आहे ना. म्हणजे pH 7 पेक्षा कमी येणार आहे. pH 7 पेक्षा कमी, 10 to the power -7 तो pH किती 7 होय ना. मग 7 पेक्षा कमी pH 6 pH 5 pH 4 है ना. ठीक आहे. मग pH कमी कमी येणे म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन वाढणे. pH कमी कॉन्सन्ट्रेशन वाढलं कसं काय, कारण pH हा निगेटिव्ह लॉग आहे 10 to the power मायनस समथिंगचा, म्हणून ती व्हॅल्यू जेवढी कमी येईल ना pH ची व्हॅल्यू वाढणार. ओके. देन बेसिक सोल्युशन, इन बेसिक सोल्युशन काय होतं, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असतो, म्हणजे pH विल बी ग्रेटर देन 7, pH विल बी ग्रेटर देन 7. ओके. नेक्स्ट वी शॅल डिस्कस बघा, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. पहिल्यांदा टाइप्स ऑफ सॉल्ट्स माहीत पाहिजे, क्षाराचे प्रकार, टाइप्स ऑफ सॉल्ट. आणि सॉल्ट हा कसा तयार होतो, ॲसिड प्लस बेस, दे विल रिॲक्ट अँड दे विल फॉर्म अ सॉल्ट. दोन्हीही स्ट्रॉंग ॲसिड सॉल्ट तयार करू शकतात, दोन्हीही स्ट्रॉंग बेसिस सॉल्ट तयार करू शकतात. एक स्ट्रॉंग एक वीक सॉल्ट तयार करू शकतात, एक स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस और स्ट्रॉंग बेस वीक ॲसिड कॅन फॉर्म सॉल्ट्स. सो असे 4 प्रकारचे सॉल्ट्स असतात. बघा, हिअर वी हॅव गॉट टाइप्स ऑफ सॉल्ट्स, 4 टाइप्स, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. बघा, स्ट्रॉंग ॲसिड HCl, स्ट्रॉंग बेस NaOH, NaCl तयार झाला. स्ट्रॉंग ॲसिड H2SO4, स्ट्रॉंग बेस NaOH, Na2SO4 तयार झाला. स्ट्रॉंग ॲसिड HNO3 आणि स्ट्रॉंग बेस NaOH, and this is the salt. Strong base KOH, strong acid HCl, this is the salt. असे तुम्हाला सॉल्ट्स मिळतात. बघा इकडं, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. वीक बेस घेतला तुम्ही अमोनियम हायड्रॉक्साईड, समजा अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस घेतला आणि स्ट्रॉंग ॲसिड HCl घेतला, हे दोन्ही उडवून टाकला, सो दॅट इज अ NH4Cl, नाही का. येस, व्हेरी गुड. मग सेम सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. आता ॲसिड वीक ठेवायचा आणि बेस स्ट्रॉंग घ्यायचा, आणि दोन्हीही वीक असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिकचे सर्व ॲसिड वीक असतात, सगळ्यांना कळू द्या. CH3 बघा येतं, CH3COOH इज अ वीक ॲसिड, आणि अमोनियम हायड्रॉक्साईड देखील वीक बेस आहे. सो दिस H प्लस OH मायनस गेले, CH3COONH4 you got, that is a salt of weak acid and weak base. Okay, all right. What is hydrolysis? हायड्रोलायसिस होणे म्हणजे काय, सॉल्ट्समध्ये तुम्ही पाणी टाकता आणि जर समजा त्या सॉल्टचा कॅटायनिक किंवा ॲनायनिक किंवा बोथ पार्ट, 2 पार्ट असतात, एक पॉझिटिव्ह पार्ट आणि एक निगेटिव्ह पार्ट. cationic or anionic or both the ions of salt react with water to give acidity or basicity or sometimes neutrality, that is called as hydrolysis of salt. बरोबर आहे. So reaction of cation or anion or both the ions of salt with water to give acidity or basicity or neutrality, that is called as what? Hydrolysis of salt. Let us see. हायड्रोलायसिस चे वेगवेगळे प्रकार आहेत. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा हायड्रोलायसिस पहिल्यांदा बघूया काय, त्याचा हायड्रोलायसिसच होत नाही. कारण तुम्ही ज्यावेळी हा NaCl विच इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस घेतला, पाण्यात बुडवला, तर काय होतंय, बोथ साइड्सवरती काय, जे कॉमन आयन्स कॅन्सल होऊन यू विल गेट ओनली H प्लस प्लस OH मायनस गिव्स यू H2, दॅट इज अ न्यूट्रलायझेशन. इथं कॅटायन
और anion or both the ions कोणीही रिॲक्ट झालं नाही पाण्याबरोबर. आर यू गेटिंग? सो दॅट इज अ प्युअर न्यूट्रलायझेशन, इट इज नॉट अ हायड्रोलायसिस. म्हणजे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा हायड्रोलायसिस होत नाही. बघा लेटस बघा काय झालेलं आहे, Na प्लस ॲक्वस Cl मायनस ॲक्वस पाण्याबरोबर रिॲक्ट झालेला आहे, दाखवलेलं आहे. ओके, पण ह्याच्यामध्ये they have again produced strong acid and strong bases after dissociation. बघा कसं दिसतंय हे, दोन्हीकडून तुम्ही Cl मायनस Na प्लस कॅन्सल केला तर राहतंय काय, H प्लस प्लस OH मायनस gives you water. Neither cation nor anion has reacted with water, so it is a neutralization, it is not hydrolysis. So say that hydrolysis of salt of strong acid and strong base is not possible. ठीक आहे. आता दुसरं बघा, salts of strong acid and weak base. आता इथून फार मजेशीर क्वेश्चन्स येतात. कसं लक्षात ठेवायचं, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस असेल, जे स्ट्रॉंग असतो ना त्याचाच नेचर त्याला येणार. बळी तो कान पिळी. कोण बळी आहे, कोण स्ट्रॉंगर आहे, ॲसिड स्ट्रॉंगर आहे. मग ॲसिड स्ट्रॉंगर असेल तर it will become acidic. So copper sulfate is acidic in nature because it is a salt of weak base and strong acid. Weak base आहे आणि strong acid आहे. weak base कुठला आहे, weak base कुठला आहे, copper hydroxide. strong acid कुठला आहे, so that is H2SO4. ऑलराईट. मग ज्यावेळी तुम्ही ह्याचा डिसोसिएशन दाखवता, त्या डिसोसिएशन मध्ये असं दिसतं बाळांनो की H प्लस एक्सेस मध्ये राहायला लागलाय. बघा, कॅटायन हॅज रिॲक्टेड विथ वॉटर. आपल्याला एकतर कॅटायन किंवा ॲनायन और बोथ द आयन्स असं पाहिजे ना. सो कॅटायन हॅज रिॲक्टेड विथ वॉटर टू गिव्ह ॲसिडिटी. ॲसिडिटी द्या लागलाय तो, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द हायड्रोलायसिस झालेला आहे असं म्हणायचं. आणि म्हणून H प्लस एक्सेस मध्ये देतोय तो, देअरफॉर इट इज अ ॲसिडिक इन नेचर. बरोबर आहे का? ओके. आता काय करतात बघा, ज्यावेळी कॉपर सल्फेट सोल्युशन लॅबोरेटरीमध्ये तयार करून ठेवायचं आहे तर त्याच्यामध्ये थोडासा एक्सेस ऑफ H2SO4 घालून ठेवतात. का? कारण जर समजा साधा कॉपर सल्फेट ॲक्वस टाकला तर काय होतं, कॉपर हायड्रॉक्साईड काय ॲक्वस, कॉपर हायड्रॉक्साईड विल बी फॉर्म्ड आणि ते टर्बिडिटी गाळ असं त्याचं तयार होतो. ते नको आहे आपल्याला. सोल्युशन पाहिजे किंवा ओनली कॉपर सल्फेट ॲक्वस पाहिजे. म्हणजे H प्लस जर एक्सेसमध्ये असेल ना तर इक्विलिब्रियम इकडं शिफ्ट होतो, इकडं, आणि यू विल गेट कॉपर सल्फेट, व्हेरी इम्पॉर्टंट इट इज. सो बघा इथं काय म्हटलं, नोट, फॉर्मेशन ऑफ स्पेरिंगली सॉल्युबल CuOH ट्वाइस बाय हायड्रोलायसिस मेक्स द ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट टर्बिड होतोय. If H2SO4 that is H3O plus ions are added, हे H3O plus ions आपण एक्सेस ऍड केला तर द हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम इकडे येतं, शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, आणि तुम्हाला क्लिअर सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट मिळतो. म्हणून विचारतं, कॉपर सल्फेटची टर्बिडिटी कमी करण्यासाठी काय केलं जातं, H2SO4 ऍड करायचा, इक्विलिब्रियम इकडे शिफ्ट करून घ्यायचं. दॅट्स इट. स्मॉल क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. बघा, now here weak acid and strong base आहे बळा. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि तुम्ही जर बघितला ओव्हरऑल हा रिएक्शन बघा, पहिल्यांदा तुम्ही CH3CONA पाण्यामध्ये टाकला तर Na प्लस CH3CO मायनस. सो Na प्लस किंवा CH3CO मायनस पैकी वॉटर कोणाबरोबर रिॲक्ट झालाय, CH3CO मायनस. मगाशी कॅटायन बरोबर रिॲक्ट झालता, आता ॲनायन बरोबर रिॲक्ट झालाय आणि इट हॅज फॉर्म्ड बेसिसिटी. OH मायनस फॉर्म झालाय म्हणजे काय, ओव्हरऑल सोल्युशन इज बेसिक इन नेचर. मगाशीच मी बोललो, जो स्ट्रॉंग आहे त्याचा ऐकणार तो. स्ट्रॉंग कोण आहे, बेस स्ट्रॉंग आहे त्याचंच ऐकणार, राईट. सो दिस सोल्युशन इज बेसिक इन नेचर. ऑल राईट, नेक्स्ट वन बघा. हिअर सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक, दोन्ही वीक आहेत, कुस्ती कोणाची होणार, अवघड आहे नाही. त्यातल्या त्यात
ज्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त आहे हे बघावं लागणार. म्हणजे सॉल्ट ऑफ वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये काय होणार की के जास्त असेल तर ते सोल्युशन ॲसिडिक होणार, के बी जास्त असेल तर सोल्युशन बेसिक होणार, के बी इक्वल असेल तर न्यूट्रल होणार. म्हणून मगाशी मी बोललो एकतर ॲसिडिटी देतो, बेसिसिटी देतो किंवा न्यूट्रल नेचर देतो. बघा इकडं कसं मजा आहे. बी प्लस ए मायनस, हायड्रोलायसिस केला बी प्लस ए मायनस, सगळेच रिॲक्ट व्हायला HABOH. आता बघा द सोल्युशन मे टर्न आउट, काय पण असू शकेल, एनिथिंग अँड एव्हरीथिंग इट मे बी. बघा द सोल्युशन मे टर्न आउट कसं ॲसिडिक किंवा बेसिक किंवा न्यूट्रल, कशावर डिपेंडंट आहे, डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ, ताकद ऑफ वीक बेस अँड वीक ॲसिड. बघा रे, डिसोसिएशन कॉन्स्टंट के जास्त असेल के बी पेक्षा तर सोल्युशन विल बी ॲसिडिक, आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट के कमी असेल के बी पेक्षा सोल्युशन बेसिक असणार, आणि दोन्हीही इक्वल असेल तर सोल्युशन न्यूट्रल असणार. ओके, यस, राईट. आता सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच के इज ग्रेटर देन के बी. के ग्रेटर आहे, के ग्रेटर आहे म्हटल्यावर काय होतं बघा, आता दोन्हीही आयन्स इथं रिॲक्ट व्हायला लागले तसं दाखवलेलं आहे. द ॲसिड HF इज स्लाइटली स्ट्रॉंगर, हे जरा थोडं स्ट्रॉंगर बेस NH4OH पेक्षा. द टू आयन्स रिॲक्ट विथ वॉटर ॲज, इथं बघा NH4 प्लस रिॲक्ट होतो आणि H3O प्लस देणार आहे. F मायनस रिॲक्ट होतो H2O बरोबर, OH मायनस देणार आहे. पण the NH4 plus ions hydrolyze to a slightly greater extent than F minus ions, hence produce H3O plus ions, then OH minus ion. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये H3O plus ions जास्त रिॲक्ट होणार आहेत, आणि H3O plus ion जास्त असेल, K जास्त असेल, so that solution is going to be what? Acidic in nature. म्हणून the solution of NH4F is thus only slightly acidic, किंचित ॲसिडिक आहे, अँड टर्न्स ब्ल्यू लिटमस टू रेड. बघितलात, दोन्ही ॲसिड असलं आणि त्याच्यामध्ये के ची व्हॅल्यू जास्त असेल तर ब्ल्यू लिटमस रेड होतो, आणि जर समजा के बीची व्हॅल्यू जास्त असेल तर रेड लिटमस ब्ल्यू होणार, म्हणजे बेसिक होणार, आणि जर समजा दोन्ही इक्वल असेल तर नो कलर चेंज, म्हणजे न्यूट्रल. ओके, आता इथं काय केलं आपण, मगाशी के जास्त दाखवलेला, आता के बी जास्त दाखवा ना. के बी जास्त दाखवल्यानंतर एक लक्षात यायला लागलं आपल्याला की OH मायनस एक्सेसमध्ये तुमचे राहायला लागलेत. द CN मायनस आयन हायड्रोलाइज टू अ स्लाइटली ग्रेटर एक्सटेंट देन. बघा ह्याचं पण हायड्रोलायसिस व्हायला लागलाय, ह्याचं पण हायड्रोलायसिस व्हायला लागलाय, हा H प्लस द्यायला लागला, हा OH मायनस द्यायला लागलाय, पण OH मायनस जास्त द्यायला लागला ॲज कम्पेअर टू H प्लस. एवढंच. मगाशी काय H प्लस जास्त देत होता ॲज कम्पेअर टू OH मायनस, इथं OH मायनस जास्त द्यायला आहे ॲज कम्पेअर टू H प्लस, म्हणजे के बी जास्त आहे. के बी जास्त आहे म्हणजे स्लाइटली बेसिक, फुल बेसिक नाही, स्लाइटली बेसिक, किंचित बेसिक. ओके, के बी दोन्ही इक्वल आहेत, मग काय होईल, ॲज के बी इक्वल द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेस प्रोड्युस्ड इन हायड्रोलायसिस इज द सेम, म्हणून द सोल्युशन इज न्यूट्रल. म्हणून द सोल्युशन इज न्यूट्रल. ओके, नेक्स्ट. बफर सोल्युशन्स. हा पार्ट अतिशय स्कोरिंग आणि इंटरेस्टिंग आहे. असे सोल्युशन्स तुम्हाला माहीत असेल, औषधाच्या बाटलींवरती वगैरे प्रिझर्वेटिव्ज वगैरे दिलेले असतात, आणि बेस्ट बिफोर दीज मंथ्स ऑफ यूज वगैरे असं असतं ते, किंवा डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगपासून असं वगैरे. सो बफर्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, सो सबस्टन्सेस विच रेजिस्ट्स चेंज इन इट्स पीएच बदलू देत नाहीत स्वतःचा. Substances which resist change in its pH even on addition of a small amount of strong acid or strong base किंवा slight dilution जरी केला तरीही pH हलत नाही, त्याला म्हणायचं बफर सोल्युशन. बफर सोल्युशन इज डिफाइंड ॲज अ सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक, मोठा बदल,
drastic change in pH even on a small addition of a small amount of acid टाकला, small amount of base टाकला किंवा पाणीही म्हणजे डायल्युशन ही केला तरी हूं म्हणून ऍसिड टाकलं तर बदलणारच की. स्लाइट चेंजेस मी बोलतोय. नेक्स्ट, टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर अँड बेसिक बफर आणि सिंगल सॉल्ट बफर. ऍसिडिक बफर म्हणजे काय? अ वीक ऍसिड मिक्स्ड विथ अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ ए स्ट्रॉंग बेस. म्हणजे काय? आता आपल्याकडे इथं एक्झाम्पल आपण देऊया बघा. वीक ऍसिड CH3COH. मग अशी आपण बोललो ऑर्गॅनिकचे सर्व ऍसिड वीक असतात. CH3COH इज अ वीक ऍसिड. ह्याचा स्ट्रॉंग बेस कोण आहे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस दॅट इज CH3COONA. ह्या ऍसिडचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस इज दिस and this is forming a buffer. Weak acid and its salt with strong base. That is acidic buffer. Basic buffer, weak base and its salt with strong acid. आणि त्याचा जो pH काढला जातो बाळांनो, इंटरेस्टिंग फॉर्म्युला आहे हेंडरसन हेझलबाच इक्वेशन. हेंडरसन हेझलबाच इक्वेशन. सो हेंडरसन्स इक्वेशन बघा. pH of the buffer is equal to pKa plus log of concentration of salt by concentration of acid. हाच जर आपण ह्याच्यासाठी घेतला नेक्स्ट बेसिक बफरसाठी तर pH is equal to pKb. A च्या ऐवजी B नेक्स्ट येणार. OH सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड नाही बेस येणार. ओके, द सेम थिंग वुड यू सी हियर फॉर द बेसिक बफर सोल्युशन. बघा बेसिक बफर सोल्युशन. ओके, आणि इथं बघा पीके म्हणजे काय रे? पीके म्हणजे नेगेटिव्ह लॉग ऑफ के. तसंच पीके बी म्हणजे काय? नेगेटिव्ह लॉग ऑफ के बी. ऑलराइट. सो POH इज इक्वल टू पीके बी प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. ओके, सो दिस इक्वेशन 1 and 2 आर हेंडरसन हेझलबाच इक्वेशन. म्हणजे काय? बफरचा pH काढण्यासाठी जे फॉर्म्युले वापरले जातात, बफरचा pH काढण्यासाठी जे फॉर्म्युले वापरले जातात ते हे आहे. बेस्ट, बेटर. बफर ऍक्शन म्हणजे काय? सो ऍसिडिक बफर काम कसं करतो? ह्या बफर ऍक्शनला दुसरं नाव आहे एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ बफर. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ बफर. बफर मेकॅनिझम तुम्ही सांगा बाळांनो असं म्हणतो. बफर काम कसं करतो? पहिल्यांदा काय करायचं? कन्सिडर अ बफर सांगायचं आणि त्याचं डिसोसिएशन दाखवायचं. दाखवलं बघा. CH3CONA. ओके, त्याचा डिसोसिएशन दाखवा. बफर, त्या बफरमध्ये दोन गोष्टी आहेत. एक सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आहे आणि दुसरा वीक ऍसिडच आहे. त्या दोघांचा डिसोसिएशन दाखवला. हा डिसोसिएशन दाखवला आणि हा डिसोसिएशन दाखवला, संपला विषय. हे आणि हे डिसोसिएशन दाखवले आपण. कळालं की नाही? बोथ डिसोसिएशन आपण दाखवले. आणि त्यानंतर काय करायचं? हळूच आपण स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलाय म्हणायचं, स्मॉल अमाऊंट ऑफ. मग वेन यू ऍड दिस स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड H+, तो सोल्युशन ऍसिडिक व्हायला पाहिजे होता, झाला नाही का? ऍसिटेट आयन्सने त्याला गिळून टाकलं, त्याला फर्निश केलं, त्याला न्यूट्रलाइज केलं आणि हिथं शिल्केला किंवा हिथं एक्सेस ऑफ H+ राहिलाच नाही. सो pH डझंट चेंज. समजा जसा ऍसिड टाकला, दुसऱ्या केसमध्ये तुम्ही बेस टाकायचा प्रयत्न केला, बेस. तर बेस टाकल्यानंतर आता स्वतः ऍसिड उतरते मैदानात, CH3COH स्वतः येणार आणि त्या बेसशी लढणार. लढल्यानंतर काय? ह्याच्यामधले H+OH- न्यूट्रलाइज झाले, परत ऍसिटेट आयन्स फ्री झाले. म्हणजे इथं कुठेही H+ किंवा OH- आयन्स एक्सेसमध्ये नाही आहेत. दिस इज अ बफर ऍक्शन. म्हणजे pH चेंज होत नाही. म्हणजे बफरचा जर क्वेश्चन विचारला, शक्यतो व्हॉट इज बफर आणि गिव्ह द मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर किंवा गिव्ह द मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर आलं ना, पहिलं डेफिनेशन ऑफ बफर द्यायचा. तो दिल्यानंतर सांगायचं कुठला बफर तुम्ही घेतलेला आहे. तो बफर जो घेताय की नाही त्याच्यामध्ये वीक ऍसिड आहे, त्याचं डिसोसिएशन दाखवा. वीक ऍसिडचा डिसोसिएशन दाखवत असताना रिव्हर्सेबल साईन महत्वाची आहे.
आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर तो रिव्हर्सेबल साईन येणार नाही, कारण प्रत्येक सॉल्ट हा स्ट्रॉंगच असतो, कम्प्लिटली डिसोसिएट होणार. हे दोन्ही डिसोसिएशन्स दाखवायचे आणि नेक्स्ट म्हणायचं एच प्लस टाकल्यानंतर काय होतं, नो चेंज. ओ एच मायनस टाकल्यानंतर काय होतं, नो चेंज. नो चेंज, नो चेंज मीन्स इट इज अ बफर. Properties of buffer solution. Okay, see, the pH of a buffer solution does not change appreciably. Addition of small amount of strong acid किंवा strong म्हणजे डेफिनेशन सांगायचो परत. डायल्युशन केलं तरी नाही, खूप वेळ ठेवला तरी नाही. ओके, सो व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. बघा, बफर सोल्युशन बाळवणं कुठं कुठं ॲप्लिकेबल आहे. बायोलॉजिकल वर्ल्डमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, औषध निर्मितीच्या क्षेत्रात कुठं कुठं नाही म्हणून सांगा. पीएच सगळीकडे आहे. शेतकऱ्यांना तरी पीएच महत्त्वाचं, त्यांना माहीत नसतं पण महत्त्वाचं आहेच. पीएच स्टडीज ऑफ सॉल्ट्स आर सो इम्पॉर्टंट. ओके, क्षारफळ जमिनी जे आहेत त्यांचं उत्पादन वाढवायचं म्हणून, म्हणजे ते क्षारफळ होऊच नाही ह्यासाठी काय केलं पाहिजे. सगळा खेळ बाबांनो पीएचचा आहे. पीएच पीएच पीएच. बफर इन बायोकेमिकल सिस्टम. बघा, बायोकेमिकल सिस्टम आवर बॉडी, पीएच ऑफ ब्लड इन आवर बॉडी इज मेंटेन्ड किती, 7.36 to 7.42 इतका पाहिजे. नसेल ते ब्लडचा पीएच हल्ला, आपण आजारी पडलो. सो 7.36 to 7.42. कशामुळं, HCO3 मायनस हा ॲसिडिक बफर आहे. ओके, त्याचा सॉल्ट आहे हा. सो दिस ॲसिडिक बफर एक्झिस्ट, म्हणून पीएच एवढी मेंटेन होते आपली. त्यानंतर अ मियर चेंज ऑफ 0.2 पीएच युनिट्स, फक्त 0.2 पीएच युनिटनं जर पीएच आपल्या बॉडीचा चेंज झाला, इट कॅन कॉज डेथ. द सलाइन सोल्युशन यूज्ड फॉर इंट्रावेनस इंजेक्शन, इंट्रावेनस इंजेक्शन्स जे देतात त्याच्यामध्ये बफर सिस्टम जी मेंटेन करावी लागते. बफर शुड बी मेंटेन्ड. नेक्स्ट, इन ॲग्रिकल्चर व्हॉट हॅपन्स, यू सी, ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं, द सॉइल गेट्स बफर्ड ड्यू टू प्रेझन्स ऑफ सॉल्ट सच ॲज कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट्स, ऑर्गॅनिक ॲसिड. द चॉईस ऑफ फर्टिलायझर डिपेंड्स ऑन पीएच ऑफ द सॉइल. बघा, पीएच ऑफ द सॉइल किती आहे त्याच्यावरून आपण ठरवायचं आहे कुठला फर्टिलायझर वापरायचा आहे. सो देअर बफर प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. So in industry what happens, buffers play an important role in the preparation of paper, dye, ink, paint, drugs in drug industry. Okay, that's it. Okay, in medicine what happens, you see, penicillin preparation, penicillin जे injection आहे, are stabilized by addition of sodium citrate as a buffer. Which buffer you are using? Sodium citrate buffer आपण यूज करतो. When citric acid is added to milk of magnesia, MgOH twice, बरोबर आहे, ते इनो वगैरे तयार करतात बघा, अँटासिड्स म्हणून ते आपण वापरतोय अगेन्स्ट ॲसिडिटी. देन ॲनालिटिकल केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्सना दोन प्रकारची कामं असतात. एक क्वालिटेटिव्ह, काय आहे हे शोधायचं, आणि किती प्रमाणात आहे हे शोधायचं म्हणजे क्वांटिटेटिव्ह. म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालायसिसचे जे प्रॅक्टिकल्स आहेत, इन क्वालिटेटिव्ह ॲनालायसिस अ पीएच ऑफ 8 ते 10 मेंटेन करावी लागणार आहे. प्रेसिपिटेशन ऑफ कॅटायन, जर कॅटायनचा प्रेसिपिटेशन दाखवायचं असेल ग्रुप 3rd एचा, तर आपल्याला पीएच 8 to 10 त्या बफरचा मेंटेन करावा लागणार. कुठला बफर यूज करताय, अमोनियम हायड्रॉक्साईड प्लस अमोनियम क्लोराईड बफर. राईट, नेक्स्ट वन बघा, दिस इज इम्पॉर्टंट. Solubility and solubility product, very very important part and last part of this lesson. KSP, solubility product चे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे आहेत. Define solubility, what is sparingly soluble salt, what is KSP, and solubility salts for different types of substances. आता बघा, what is solubility. आता हा बघा, असे जे सॉल्ट्स असतात AgCl वगैरे किंवा AgI, PbS वगैरे, हे स्पेरिंगली सॉल्युबल सॉल्ट्स आहेत. स्पेरिंगली मीन्स
दे आर सोल्युबल टू अ व्हेरी 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 लेस एक्सटेंट. आता बघा, हा AgCl खूप कमी प्रमाणात, म्हणजे म्हणून इक्विलिब्रियम आहे ना, Ag प्लस Cl मायनस. हे इक्विलिब्रियम साइन आल्यामुळं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट येणार के. दिस इज कॉन्स्टंट. आणि AgCl हा फार स्पेरिंगली सोल्युबल आहे म्हणताना त्याचा कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट गिव्स जन्म टू अनदर कॉन्स्टंट, दॅट इज के डॅश. आणि दॅट व्हॅल्यू ऑफ के डॅश वी आर टेकिंग के इंटू के डॅश KSP. KSP means solubility productचा constant is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus. Concentration of Ag plus and concentration of Cl minus. Do you agree? Yes. So this is a soluble. सोपा आहे. जस्ट लाईक आयनिक प्रोडक्टचं जसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस OH मायनस तसाच आहे तो अगदी. फक्त हा कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण घेत नाही कारण इट इज अ कॉन्स्टंट. सो तो दिस इज द प्रोडक्ट, आयनिक प्रोडक्टच आहे. ऑलराईट, नेक्स्ट बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्टचा डेफिनेशन असं आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स रेज टू इट्स स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट्स in the balanced chemical equation. बघा इथं, in the saturated solution. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे कळलं पाहिजे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड वगैरे नव्हे. सॅच्युरेटेड म्हणजे काय, अ सोल्युशन इन विच फर्दर डिझोल्युशन ऑफ द सॉल्ट इज नॉट पॉसिबल. फर्दर डिझोल्युशन ऑफ द सॉल्ट पॉसिबल नाही आहे, त्याला म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेटेड सोल्युशन. फिजिकल केमिस्ट्रीमधला सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड आहे, ऑर्गॅनिक जोडशीला येतं. ओके, CR. In the saturated solution of a sparingly soluble salt, the product of equilibrium concentrations, त्यांचा प्रोडक्ट रेज टू इट्स स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट, त्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणायचं. आता आपण काय करायचं, रिलेशनशिप बिटवीन S अँड KSP, सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्टचा रिलेशन आपल्याला बघायचं आहे. बघूया, व्हॉट इज द रिलेशन हिअर. बघा इथं, ज्यावेळी आपण मोलार सोल्युबिलिटी म्हणतो, द नंबर ऑफ मोल्स ऑफ अ कंपाउंड दॅट डिझॉल्व टू गिव्ह 1 लिटर ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड मोलार सोल्युबिलिटी. म्हणजे काय, मोलार सोल्युबिलिटी इन ग्राम पर लिटर, मोलार मास इन ग्राम पर लिटर असं करायचं. म्हणजे सोल्युबिलिटी इन ग्राम पर लिटर डिवाइडेड बाय मोलार मास ग्राम पर लिटर, मोलार सोल्युबिलिटी येते तुम्हाला. ओके, सो हिअर कन्सिडर द सोल्युबिलिटी AXBY म्हणून समजा. हे असं लिहिता BXAY, AXBY नाही असं. मग X टाइम्स B, हे X टाइम्स X इकडं ना B, आणि हा ह्याच्या डोक्यावर मारा प्लस Y, प्लस हे पुढं ना YA, आणि ह्याला ह्याच्या डोक्यावर मारा मायनस X. डू यू एग्री? राईट. सो इथं मायनस X पाहिजे. एक मिनटं, YA उलट केलं बघा ह्याला. Okay, XBY minus, so this is correct, no problem. All right, so KSP is nothing but concentration of B plus raised to X, concentration of A raised to Y, असं करायचं. that is the solubility product. Are you getting this? हे सगळ्यात सोपा भाग काय बघा, आपल्याला सोल्युबिलिटी काढायची, सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मधला रिलेशन काढायचं असेल तर, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक काम करा, इफ यू हॅव सपोज AXBY म्हणून समजा, आणि त्याची सोल्युबिलिटी प्रोडक्ट लिहिता KSP इज इक्वल टू लिहिता म्हणून समजा, तर काय करायचं, इथं सोल्युबिलिटी S रेज टू X करायचं, इंटू Y रेज टू S रेज टू Y करायचं, इंटू S रेज टू X प्लस Y करायचं. असं बघितलं, X रेज टू X, Y रेज टू Y. So actually X raised to X, sorry, this is X is raised to X, Y is raised to Y, and S is raised to X plus Y. असं करायचं. And you will get the relationship between KSP, solubility product, and solubility S. Okay. बघा इकडं, टाइप्स बघा. 1:1 टाइप म्हटलोय मी. 1:1 म्हणजे काय बाळा, BA टाइप ऑफ सॉल्ट.
BA टाईप ऑफ सॉल्टमध्ये काय होणार सर, हे बघा BaSO4 आहे, म्हणजे हा B आणि हा A, B++ म्हणजे हा S, ह्याची सोल्युबिलिटी S आहे, ह्याची सोल्युबिलिटी S आहे, सो KSP इज इक्वल टू S², अँड S इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KSP. हे तुम्ही मगाशी जो फॉर्म्युला मी दिला त्यावरून कसं करायचं बघा. इथे बाळा x काय बघा, इथे x काय आहे, x इज 1, 1 करा, इंटू y काय आहे, 1 आहे, y इंटू S1 + 1 म्हणजे किती, S². आलाय का बघा, S², होय आलंय. इन द सेम वे यू हॅव टू कॅरी आउट दिस. ओके, आता बघा फार महत्वाची गोष्ट बाळांनो काय आहे, 1:2 टाईप म्हणजे AB2 किंवा BA2 किंवा B2A, कुठलाही घ्या, काय होईल, PbCl2 PbI2 साठी वगैरे काय करणार बघा, रिलेशन कशी आहे बघा, रिलेशन हे बघा 1:1, मग अशी x केलं तसं 2:2, तसं S1 + 2, 2 2 जा 4, 4s³ यायला पाहिजे, 4s³ आलं का, 4s³. मग S इज इक्वल टू काय येईल ह्याचा, S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, हे स्क्वेअर होता रे, इथं स्क्वेअर रूट होतं, इथं क्यूब रूट ऑफ KSP/4 असं करायचं, क्यूब रूट ऑफ KSP/4. ओके, इन द सेम वे 1:3 टाईप तुम्ही करू शकता, 2:3 कसं B2A3 किंवा B3A2 असं तुम्ही करू शकता. ओके, सो हिअर 2 आहे ना, 2:2 इंटू 3:3 इंटू S2 + 3, 2:2 इंटू 4, 3 3 9, 9 3 27, म्हणजे S5, म्हणजे 108 S5 येते बघ, इजंट इट, येस. ओके, नेक्स्ट बघा. ओके, आता बघा हे महत्वाची गोष्ट आहे, इवन इन प्रॅक्टिकल्स ऑल्सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय, PPT कधी तयार होईल, प्रेसिपिटेशन, फॉर्मेशन ऑफ PPT कसं करणार तुम्ही. आता एक विचार करा, साधा विचार करा, KSP जास्त आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त आहे, म्हणजे अर्थ काय, तो हायली इनसोल्युबल आहे, म्हणजे जस्ट तुम्ही सॉल्ट टाकला, थोडंसं डिझॉल्व झाल्यासारखं झालं आणि इट हॅज रिच्ड द इक्विलिब्रियम. म्हणजे विचार करा, KSP जास्त तर काय होतंय, प्रेसिपिटेशन लवकर होणार, बरोबर आहे ना. मग PPT जर व्हायला पाहिजे तर काय असलं पाहिजे बघा, कंडिशन्स फॉर PPT. हिअर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर देन KSP. आयोनिक प्रोडक्ट जर KSP पेक्षा जास्त, KSP दिलेले असतोय आणि आयनचा प्रोडक्ट जादा आला तर काय होणार, प्रेसिपिटेशन जास्त होणार. ओके, सो म्हणजे कसं होतंय, सबस्टन्स सोल्युबल झाला आणि लगेच इक्विलिब्रियम गाठलं, पुढं आता सोल्युबिलिटी पॉसिबल नाही आहे, सॅच्युरेट झालं ना, मग तुम्ही आणखीन टाकला तर तो सोल्युबल न होता असंच ते आयन्स तरंगत राहतात आणि खाली जाऊन सेटल होतात परत, म्हणजे काय, PPT. KSP फार कमी असेल तर जादा सोल्युबल होणार नाही ना, आर यू गेटिंग. KSP फारच कमी आहे. ओके, KSP फार कमी आहे म्हणजे काय, आयन्स जास्त आहेत, आयन्स विच आर नॉट सोल्युबल. सो आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर देन KSP, एकच लक्षात ठेवा, उरलेलं नको, आपाप येईल ते. आयोनिक प्रोडक्ट ग्रेटर देन KSP, PPT. Ionic product less than KSP, unsaturated solution. So precipitation will not occur. आणि इथं काय, IP is equal to KSP, the solution is saturated आणि तो equilibrium ला आहे म्हणायचं. The solution is saturated and it is at equilibrium, isn't it? So next one you see, okay. Common ion effect. Common ion effect म्हणजे काय, एक वीक इलेक्ट्रोलाइट असतो आणि तो डिसोसिएट व्हायला लागला म्हणून समजा, त्याचं डिसोसिएशन प्रक्रियेला एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट विरोध करतो, सप्रेस करतो,
ज्याच्याकडे कॉमन आयन आहेत. सो द डिसोसिएशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड, दाबलं गेलेलं आहे, म्हणजे इक्विलिब्रियम शिफ्ट मारलेली आहे, शिफ्ट केलेली आहे. द डिसोसिएशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड बाय द ॲडिशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हॅव्हिंग कॉमन आयन्स. आणि त्यालाच आपण बाळांनो म्हणणार आहोत कॉमन आयन इफेक्ट. आर यू गेटिंग? कॉमन आयन इफेक्ट. तर बघा इथं स्टेटमेंट ऑफ कॉमन आयन इफेक्ट काय आहे? द आयोनायझेशन ऑफ मिंगळ इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट दाबलं गेलेलं आहे, सप्रेस्ड in the presence of a strong electrolyte having common ions to that of weak electrolyte. आता बघा, हा तुमचा ॲसिटिक ॲसिड आहे, ह्याचं डिसोसिएशन व्हायला लागलं आहे पाण्यात, CH3CO- प्लस H प्लस, बरोबर आहे का? आपण काय करतो, ह्या इक्विलिब्रियममध्ये एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ओततो, सोडियम ॲसिटेट. ह्या सोडियम ॲसिटेटमध्ये हे कॉमन आयन आहे, CH3CO- आणि हे CH3CO-. हे दोन्ही आयन्स वाढल्यामुळं हे इक्विलिब्रियम इकडं शिफ्ट व्हायला लागतं, इकडं शिफ्ट व्हायला लागतं. आणि डिसोसिएशन जे होत होतं ते डिसोसिएशन कमी होतं. लेफ्ट साईडला गेलं तर काय होणार? डिसोसिएशन होणार नाही, डिसोसिएशन इज सप्रेस्ड. आणि ह्याच गोष्टीला कॉमन आयन इफेक्ट असं आपण म्हणणार आहोत. सो अकॉर्डिंग टू ले चॅटलियर्स प्रिन्सिपल, ली चॅटलियर माहीत आहे कुठं आहे? केमिकल इक्विलिब्रियममध्ये. इक्विलिब्रियमला डिस्टर्ब करायचं असेल, एक तर इकडं कॉन्सन्ट्रेशन वाढव, इकडं कॉन्सन्ट्रेशन वाढव, किंवा टेम्परेचर चेंज कर, किंवा प्रेशर चेंज कर. इथं इकडं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर इकडचे सगळे जे व्हॅल्यूज आहेत इकडे यायला लागतील, कॉन्सन्ट्रेशन टर्म अगेन द के विल रिमेन ॲज कॉन्स्टंट. इकडं वाढवलं तर इकडे यायला लागतील, अगेन इट विल रिमेन ॲज कॉन्स्टंट. आर यू गेटिंग? सो according to Le Chatelier's principle, the addition of acetate from CH3CO- to the solution shifts the equilibrium towards left. आणि म्हणून डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइटला सप्रेस केला गेला. दिस इज कॉमन आयन इफेक्ट. बघा, त्यामध्ये मी काही आधेमध्ये ज्यादा डिस्कस केलं नाही न्यूमेरिकल्स, बट इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क इन द कमेंट बॉक्स. व्हेरी व्हेरी सिम्पल न्यूमेरिकल्स विल बी कमिंग दॅट. तुम्ही काय करायचं, बोर्डातले सॉल्व्ड प्रॉब्लेम्स करायचे, सॉल्व्ड इन टेक्स्ट प्रॉब्लेम्स करा, दॅट इज मोर दॅन इनफ. आता बघा, मेन क्वेश्चन्स तुमच्या लक्षात आले असतील. काय डेफिनेशन्स आहेत? pH, POH, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, pH प्लस POH इज इक्वल टू 14, ओस्टवाल्स डायल्यूशन लॉ, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, what is Arrhenius theory, Lowry-Bronsted theory, Lewis acid, Lewis base, autoionization of water, amphoteric nature of water, conjugate acid base pair, derive Ostwald's dilution law for weak acid, weak base. त्यानंतर prove pH plus POH is equal to 14. त्यानंतर buffer, mechanism of buffer, types of buffer, formula for Henderson's-Haselbalch equation. Are you getting? And then solubility and solubility product, BA type, bit 2A, B3A, bit 2A3, all these types of salt, and then common ion effect. That's it. These are the important questions. हे अतिशय मनापासून खूप छान पद्धतीने रिव्हिजन करा. बेस्ट ऑफ लक. ट्राय गुड, वर्क हार्ड. थँक यू व्हेरी मच.